माणसाने बघा कुठं जावं हे कळलं पाहिजे, कुठं जाऊ नये हे कळलं पाहिजे. त्या ठिकाणी माझा येण्याचा पहिलाच योगायोग, भेटही पहिल्यांदा झाली. बरं, आता त्या ठिकाणी मला काही निमंत्रण नव्हतं, परंतु माणसाने सुद्धा कुठं जावं, कुठं जाऊ नये आणि कुठं गेल्याशिवाय राहू नये हे कळलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. पहिली गोष्ट लक्षात घ्या, माणसाने कुठं जावं. ज्या ठिकाणी पत्ते खेळत असतील, मदिरा असेल, जुगार खेळत असेल, अशा ठिकाणी गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचं कल्याण आहे का हो? महाभारतामध्ये आपण पाहिलं असेल, महाभारत जर कशामुळे झालं तर जुगारामुळे झालं. अशा ठिकाणी माणसाने बोलवलं तरी सुद्धा जाऊ नाही. दुसऱ्या ठिकाणी बोलवलं तर जावं. एखाद्याचं लग्न असेल, एखाद्याचं वारसा असेल, बोलवलं तर जावं. बोलवलं नसताना जर गेलं तर त्या ठिकाणी काय फजिती होती आपल्याला माहितीये की रामायणामध्ये सगळ्याला आमंत्रण होतं. सीतेचं स्वयंवर होणार होतं त्यावेळेस सगळ्याला आमंत्रण होतं, परंतु रावणाला आमंत्रण नसल्यामुळे तो गेला. त्याच्या काय झाली? फजिती झाली महाराज. म्हणून कुठं जावं हे कळलं पाहिजे. परंतु कथा कीर्तन असं असेल महाराज, आपल्या गावात कुठेही असेल, एवढंच नाही तर बाहेरच्या गावामध्ये कुठं असेल, आपला मोकळा वेळ असेल ना, त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं नाही ना तरी सुद्धा गेलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. परंतु माणसं असे आहेत महाराज, लग्नाला न सांगता जातील, पण कथा कीर्तन असलं का महाराज म्हणतात आता काय एवढं लवकर जायची काय गरज आहे? कीर्तन निवांत एक तासाने संपणार आहे. आपण असं करू, शेवटला जाऊन हजेरी लावू कीर्तनाची, म्हणजे हजेरी अशी लावतात का फार शेवटला हजेरी लावतात. अशा काही असतात महाराज. परंतु कीर्तनाला सुद्धा न सांगता गेलं पाहिजे. मी सांगण्याचा उद्देश हा की त्या ठिकाणी